मुलांच्या करिअरची तयारी खरं लहानपणापासूनच करायला पाहिजे. करिअर करत असताना 2 गोष्टींचा एक वेगळा विचार आहे. म्हणजे वयाच्या त्यांच्या 5व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 7वी पर्यंत मुलांच्या बेसिक गोष्टी खूप चांगल्या होणं गरजेचं आहे. आणि 8वी पासून मुलांना परीक्षेच्या दृष्टीने त्यांची शैक्षणिक किंवा अकॅडमिक डेव्हलपमेंट आहे, ती त्यांची सुरू करणं गरजेचं आहे. 7वी पर्यंत त्या मुलामध्ये बैठक तयार करायला पाहिजे. अंडरस्टँडिंग लेवल चांगली झाली पाहिजे. ग्रास्पिंग चांगलं वाढलं पाहिजे. प्रॅक्टिस करण्यासाठी त्याला काही गोष्टींचं प्रमोट करता आलं पाहिजे. हे खरं तर मूलभूत पाया आहे. म्हणजे एखाद्या शेतामध्ये शेतकऱ्याला जर काही पेरायचं आणि चांगलं उगवायचं असेल तर पहिली मशागत करावी लागते आणि नंतर उत्तम बी पेरणं आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. तसं 7वी पर्यंत मुलाची मशागत चांगली पाहिजे. 8वी पासून उत्तम पेरणी पाहिजे. मग जी ती पेरणी करायची 8वी पासून ती त्याच्या करिअरच्या दृष्टीनं कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला त्या मुलाला न्यायचंय त्याच दृष्टीनं त्याला त्याचे असणारे सगळे इनपुट्स द्यायला सुरुवात करायला पाहिजे. डिझायनिंगमधलं करिअर असेल तर त्याला त्याच बेसचं फाउंडेशन पाहिजे. इंजिनिअरिंगमधलं करिअर असेल तर त्याला त्याच मॅथमॅटिकल बेसचं फाउंडेशन पाहिजे. मेडिकलमधल्या करिअरसाठी त्याला त्याचंच बायोलॉजीचा बेस उत्तम पाहिजे. हीच गोष्ट दिशामध्ये आणि ह्या विचारांनी करतोय. एका फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर दिशा स्पेशली मशागतीचं पण काम करते आणि उत्तम पेरण्याचंही काम करते. 7वी 8वी पासून त्या मुलांच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा बेस दिशामध्ये कोचिंगच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे.